पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमार्फत तब्बल 14 ते 15 दिवसांनी केवळ 30 मिनिटच पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचं जीवन विस्कळीत झालंय. नियमित पाणी मिळत नसल्याने घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावे लागत असून त्यामुळे डासांची पैदास वाढत गावामध्ये सुमारे 40 डेंग्यू सदृश रुग्ण आढळल्याचा दावा ग्रामसुधारक मंडळ न्हावेचे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी केला. गेल्या वर्षभरापासून गावातील पाणी पुरवठा अनियमित असून अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. याचबरोबर मुख्य जलवाहिनीवर काही जणांनी गुन्हा बेकायदेशीर जोडण्या घेऊन पाणी चोरी सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे अधिकृत ग्राहकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याचंही सांगण्यात आले. या गंभीर परिस्थितीकडे सिडको प्रशासन, संबंधित शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं योगेश पाटील यांनी म्हटलंय. नियमित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करणे, पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच पाणी साठवणीपुढे वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण, फवारणी आणि जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. मी योगेश पाटील. मागील कित्येक महिन्यापासून आमच्या न्हावे गावात पाण्याची समस्या गंभीर बनलेली आहे. पाणी पुरवठा हा 15 ते 20 दिवसाआड केल्यामुळे लोकांना पाणी साठवण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी त्या साठवलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होतोय आणि त्यामुळे मागील 15 ते 20 दिवसामध्ये गावात जवळपास 50 ते 60 रुग्ण हे डेंग्यू सदृश आढळून आलेले आहेत. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.